साकी बाबा कदम प्रकरण 2. संमती तर मिळाली. आता पुढं काय करायचं? कुठल्या सर्कशीत प्रवेश मिळवायचा अन कसा? श्यामनं धावपळ सुरू केली. पहिल्यांदा भेटेल त्या सर्कशीत प्रवेश करायचा. कसंही करायचं, प्रवेश मिळवायचाच. मग ती कुठलीही असो. सर्कशीचा पत्ता कसा मिळवायचा? अरे हो, पण सर्कशीला एक ठिकाणचा असा पत्ता कुठला? एक गाव संपलं की तंबू गुंडाळून सामानाचे पेटारे भरून दुसऱ्या गावी रवाना. पाहुण्यांना आणि परिचितांना त्यानं पत्र धाडली. तुमच्या गावी एखादी सर्कस आली आहे काय, किंवा नजीकच्या काळात येण्याची शक्यता आहे काय? पण उत्तरं आली ती नकारार्थी. काय करावं आता? एक दिवस आयुष्यातला फुकट चालला आहे. या विवंचनेत 3 आठवडे निघून गेले. श्याम घराच्या मागं एक महादेवाचं देऊळ होतं. तिथं हताश होऊन बसला होता. तिथं एक पोरटं हातात कसलासा रंगीत कागद धरून त्यावरची हत्ती घोड्यांची चित्र पाहत होता. श्यामचं त्याकडे लक्ष गेलं. त्यानं तो कागद त्याच्या हातातून जवळजवळ हिसकावूनच घेतला. ती जाहिरात होती, आणि तीही लवकरच पुण्यात येणाऱ्या सर्कसची. घाईघाईनं त्यानं वाचलं. प्रो. रामय्या यांची दी ग्रेट रेड इंडियन सर्कस पुण्याच्या मुक्कामावर येत आहे. जगप्रसिद्ध कसरतपटूंचा संच असलेली प्रचंड शिकारखान्यानं सुसज्ज अशी भव्य दिव्य सर्कस पुण्याच्या नगरीत अवतरणार. बघाल तर थक्क व्हाल, न बघाल तर फसाल. श्यामचा आनंद गगनात मावेना. धावत धावत तो घरी आला. राधाबाई तांदूळ निवडत बसल्या होत्या. आई आली आली. कोण आली? अगं सर्कस. बरं झालं, जा आता सर्कशीत त्या. किंचित रागानच त्या उद्गारल्या. आई, फार मोठी सर्कस आहे. कसरतपटूंचा संच, प्रचंड शिकारखाना, भव्य दिव्य अतिप्रचंड. पुरे. पण श्याम, ते म्हणत होते. काय म्हणाले बाबा? तुझी हौस असून काय उपयोग? ते लोक असे कुणालाही घेणार नाहीत. कुणाची तरी ओळख हवी, किंवा तसं स्वतःचं कौशल्य दाखवायला हवं. त्याशिवाय उगीच कोणीतरी येतो म्हटलं तर कसं काय घेतील रे ते? ते माझं मी बघतो आई. माझा आत्मविश्वास आहे. मी या सर्कशीत प्रवेश हा मिळवणारच. बरं, मिळव. बाजूला सरक. उजेड सोड. श्याम तेथून उठला. तो सरळ सर्कशीचे बोर्ड कुठे लावलेत किंवा काय पाहायला, पण बोर्ड कुठेच दिसेना. दुसऱ्या दिवशी मात्र सर्कसची निळ्या आणि लाल रंगानं रंगवलेली स्टेशन वॅगन चौकातून लाऊडस्पीकरवर घोषणा देत होती. येणार दी ग्रेट रेड इंडियन सर्कस पुण्यात येणार. तारखेकडं लक्ष द्या. गाडी पुकारत पुढे चालली होती, आणि एक नकट्या नाकाचा माणूस जाहिराती सोडत होता वाऱ्यावर. पोरांची झुंबड उडत होती. एकमेकांच्या हातातील जाहिराती हिसकावून घेण्यासाठी धडपडत होते. फाडाफाडी, मारामारी, शिव्यांची धमाल. मैदानावर डुलत हत्ती आले. हत्तींमधून मानेची कमान खालवर हलवीत लोंबणाऱ्या ओठांचे उंट आले. उंटांमागोमाग घोड्यांची रांग आली. पांढरे शुभ्र अस्सल ऑस्ट्रेलियन जातीचे रेशमासारखे सुळसुळीत आयाळ उडवीत घोडे आले. घोड्यांच्या मागोमाग वाघ, सिंहाच्या गाड्या आल्या. भले मोठे बंगाली पट्ट्यापट्ट्यांचे वाघ, गिरणारी सिंह आणि जाग्वार, काळा वाघ असलेले चाकांचे पिंजरे आले. बघता बघता त्या लोकांनी तंबूची मुख्य तुळी उभी केली. उंचच्या उंच टोकाकडं बघताना टोपी असेल तर डोक्यावरून हात ठेवूनच पाहावं. भराभर कापड जोडलं, आणि बघता बघता पांढरा शुभ्र तंबू उभारला देखील. विद्युत
खात्याच्या लोकांनी रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा जोडल्या. बाजूला एक प्रचंड इलेक्ट्रिक जनरेटर भकभक करू लागला. अवघ्या 3 तासात तंबू उभा राहिला. श्यामच्या रोमारोमांतून नवचैतन्य सळसळू लागलं. त्या दिवशी अंधार पडेपर्यंत तो तंबूच्या भोवताली पिस लागल्यासारखा फिरत होता. तंबूत बाकडी जोडण्याचं काम चालू होतं. त्याची ठाकठोक बराच वेळपर्यंत चालली होती. लाईटची ट्रायल झाली. सारे सर्कसचे आवार प्रकाशमय झाले. कुठं सुदर्शन चक्र फिरत होती, कुठं धबधबा दिसत होता, तर कुठं विजेचे मणी पटापट धावतायत असं दिसत होतं. या सर्वांवर मात म्हणजे पुणेकरांनी कधी बघितला नसेल एवढा मोठा सर्च लाईट. प्रखर प्रकाश झोत थेट अंधाराच्या उरात बाणासारखा घुसत होता. कात्रजच्या घाटातला ट्रक डोळ्यांवर झोत पडला. कात्रजच्या घाटातला ट्रक डोळ्यांवर झोत पडला तर तिथंच थपकत असे. तो झोत डोळ्यांवर पडला तर 5 मिनिटं दृष्टीच अधू होई, इतका प्रखर. ज्या जीवनात प्रवेश करायचं स्वप्न रंगवलं ते जीवन आताच्या अंतरावर येऊन ठेपलं होतं. पण आत शिरकाव कसा काय करून घ्यायचा. दुसरा दिवस उजाडला. पहिल्या खेळाची जाहिरात झाली. 3ऱ्या दिवशी दुपारीच पहिला खेळ व्हायचा होता. सर्कसच्या आवारात बँड वाजू लागला. सकाळपासून मुलं माणसं थव्याने जमू लागली. सर्कसची संचालक मंडळी 9च्या सुमारास आली. मॅनेजर अच्युतन आले. हा निम्म्या वयाचा मद्रासी वाणाचा माणूस बहुधा खूप पिणारा असावा. त्याचे टप्पोरे डोळे लाल लाल दिसत होते. सर्कसचे पशु शिक्षक आणि रिंग मास्टर नंजाप्पा आले. कुरळे केस मानेपर्यंत वाढले होते. डोळ्यांत जरब होती. खरंच हा माणूस नजरेनंच वाघसिंहांना नमवत असला पाहिजे असं वाटणारे तीक्ष्ण डोळे होते त्यांचे. घोड्यांचा खेळ घेणारा होता एक हियावाथा. हा जातीनं होता रेड इंडियन. याच्या घोड्यांची कसरत म्हणजे एक अविस्मरणीय प्रसंग होता. सर्कसच्या मालकांनी प्रो रामय्याच्या वडिलांनीच या हियावाथाला हिंदुस्थानात आणलं होतं आणि रेड इंडियन नाव मागे लावलं ते हियावाथामुळंच. मुलींचा घोळका आला. केरळच्या पोरी सगळ्या चंद्रलेखा टाईप, मोठ्या डोळ्यांच्या, गुटगुटीत पण रेखीव अवयव. त्यात एक जपानी मुलगी होती, 17-18 वर्षांची. तिच्याशी साऱ्या जणी आदराने वागत होत्या. इतक्यात एक विदेशी जोडपं आलं. मारिया आणि अँटोनियो. मृत्यूगोल, चाकूफेक आणि बंदुकीची निशाणबाजी करणारे हे जोडपं बहुधा फ्रेंच असावं, कारण बोलण्यात मॉन्सियूर सारखे शब्द एकसारखे उच्चारले जात होते. ही सारी मंडळी जमा होत असतानाच सर्कसच्या दाराशी एक पांढरीशुभ्र प्लायमाउथ गाडी येऊन थबकली. सर्कसचे मालक प्रोप्रायटर श्री रामय्या आणि त्यांच्या पत्नी नंदिनीताई आले होते. रामय्या हे नाव वाचल्यापासून ती व्यक्ती कशी असावी याचं श्यामनं मनाने एक चित्र उभं केलं होतं. रामय्या म्हणजे दक्षिण आणि दक्षिण म्हणजे रंगफास्ट. शिवाय एवढी मोठी सर्कशीची जबाबदारी शिरावर पेलायची म्हणजे माणूस निदान मध्यम वयाचा तरी असला पाहिजे, हा श्यामचा तर्क. पण दोन्हीही बाबतीत तो साफ चुकला. रामय्या फक्त 38 वर्षाचे, रंगाने एकदम उजळ, भव्य कपाळ आणि व्यवहारी नजर. नंदिनीताई ही बाई काश्मीरातच जन्मली असावं असं वाटण्या इतकी लाल गुलाबी अन नाजूक होती. दोघांत फार तर 1-2 वर्षाचं जेमतेम अंतर असावं आणि तो आंतरजाती विवाह असावा.
बाई मोठी चाणाक्ष दिसत होती. वयाच्या मानानं हिला अधिक बुद्धीची देणगी असावी असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. डोळ्याला गॉगल होता, पण बहुधा ते डोळे समोरच्या माणसाला न बघता आजूबाजूला काय घडतंय याचं निरीक्षण करीत असावेत. नंदिनीताईंनी तंबू चौफेर फिरून पाहिला. लाइटिंग तज्ज्ञाला काही सूचना दिल्या. बाहेर पट्ट्यापट्ट्यांचं कुंपण लावलं होतं. ते एका बाजूला कल्ल्यासारखं दिसत होतं. मॅनेजर अच्युतनला त्यांनी ते दाखवलं आणि म्हटलं, लहान लहान मुलं लोंबकळतील, त्यांच्या अंगावर पडतील ते रेलिंगचे डाव सरळ बसवून घ्या. नंदिनीताई शेवटी सर्कसच्या मुली घोळका करून उभ्या होत्या तिथं आल्या. त्यांनी मुलींच्या प्रवासाबद्दल विचारलं आणि प्रत्येकीच्या प्रकृतीची चौकशी केली. सर्कसच्या खेळाडूंना बघायला जमलेल्या गर्दीत श्याम होता. तो पुढे घुसला, थेट नंदिनीबाईपर्यंत आला आणि दिटाईनं म्हणाला, मला सर्कशीत यायचंय. नंदिनीताईंनी त्याला न्याहाळलं आणि हसून त्या म्हणाला, कसलं काम करणार तू? इतक्यात सर्कसच्या वॉचमननं त्याला हाताला धरून मागे ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वॉचमनला त्यांनी दूर होण्याचा इशारा केला आणि पुन्हा श्यामकडे पाहत त्या म्हणाल्या, कसलं काम करणार तू? काहीही, तुम्ही सांगाल ते. काय नाव तुझं? श्याम. शिकलास किती? मॅट्रिकपर्यंत. बैस. नंदिनीताई आपण प्रवेशद्वाराजवळच्या खुर्चीवर बसल्या व बाजूच्या खुर्चीवर श्यामला बसायला खुणावलं आणि पुढं म्हणाल्या, पुढं नाही शिकलास? मला ते जमत नाही, आवडत नाही. मग काय आवडतं तुला? सर्कशीत काम करणं. यापूर्वी कधी केलंस? प्रथम तुमच्या सर्कशीत येणार. त्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे श्याम, 3 तास सर्कस पाहणं सोपं, पण सर्कशीत काम करणं तितकं सोपं नाही. ते ठाऊक आहे मला, पण मला आपण एक संधी द्या. अरे पण तुझ्यासारखी हौसेनं आलेली मुलं कंटाळून पुढं सोडून जातात. गावोगाव भटकणं, ऊन पावसात रावट्यात राहणं, दगदगीचं असतं हे जीवन. पण मला हेच जीवन जगायची इच्छा आहे. नंदिनीताई पुन्हा हसल्या. प्रोप्रायटर रामय्या काही कागदपत्र चाळत हाताखालच्या माणसांना सूचना देत तिथं आले. नंदिनीताई खुर्चीवरून उठल्या. श्यामही उठला. जवळ येताच नंदिनीताई रामय्यांना म्हणाल्या, अहो, या मुलाला सर्कसमध्ये यायचं आहे. श्यामकडं ओझरता दृष्टिक्षेप टाकून पुन्हा हातातले कागदपत्र चाळत ते म्हणाले, माफ कर म्हणावं. पुण्यातल्या मुक्कामानंतर काही लोकांना कमी करायची लिस्ट करतोय मी. जा बाळ. शक्य नाही आता अधिक माणसं पोचणं. आणि एवढं बोलून तो रामय्या सर्कसचं ऑफिस एका ट्रेलमध्ये होतं तिथं जाते झाले. ते निघून गेल्यानंतर केविलवाणा चेहराकडून श्याम नंदिनीताईंना म्हणाला, एक कृपा कराल माझ्यावर? सहानुभूतीपर दृष्टिक्षेप करीत त्यांनी विचारलं, बोल. मी एक गावठी कुत्र्यांचा खेळ बसवलाय, तेवढा पाहावा. कुत्र्यांचा खेळ? हे मी नव्हतं कधी ऐकलं. काय बसवला आहेस खेळ? एवढ्यात तिथं एक सेवक ट्रेमधून चहा बिस्किटं घेऊन आला. अद्भीनं नंदिनीबाईंच्या समोर वाकून तो म्हणाला, साहेबांनी ट्रेलरमध्ये चहा घेतला, आपण इथंच घ्यायला सांगितलं. बरं, 2 कप तयार कर. सेवकानं 2 कप चहा तयार केला. एक नंदिनीताईंनी घेतला, दुसरा श्यामला देण्यात आला. अरे, त्याला बिस्किटं दे ना, सेवकाला त्या म्हणाल्या. श्याम संकोचला होता. अरे घे, लाजू नकोस. चहा संपवून ताईंनी विचारलं, बोल आता, कसला खेळ बसवला आहेस? ते मी सांगण्यापेक्षा आपण कृपा करून प्रत्यक्षच पाहावं. नंदिनीताई हातातल्या घड्याळाकडं पाहत म्हणाल्या, हे बघ, 12पर्यंत आम्ही इथं थांबणार आहोत. त्याच्या आत तुला
दाखवता येणं शक्य आहे का? हो, आता 15 मिनिटातच येतो. श्याम तेथून उठला. गर्दीतून घुसून त्यानं सरळ डेक्कनच्या बसस्टँड मागच्या धरणावरून दुम ठोकली. पंतांच्या गोटाकडं घरात जाऊन त्यानं पेटीमागचा चाबूक घेतला. देवळाच्या कट्ट्यावर उभं राहून त्यानं आवाज दिला, राजा, टॉमी, रोमी, टिप्या, पिट्या. काही क्षणांनंतर लांब लांब उड्या घेत शेपटी हलवीत ती 5 कुत्री त्याच्या भोवती जमली. राजा कुईकुई करत त्याचे हात चाटू लागला. सर्व कुत्र्यांना जवळ करीत त्यांच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवीत श्याम म्हणाला, अरे माझ्या लाडक्यांनो, आज माझ्या नशिबाची होणार आहे परीक्षा. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बिनचूक काम करायला पाहिजे हं. श्यामला आज त्या पडक्या देवळातल्या महादेवाच्या पिंडीचं दर्शन घ्यायची आठवण झाली. त्यांना हात जोडले, काहीसं पुटपुटला आणि कुत्र्यांना उद्देशून म्हणाला, हं चला. श्याम धावत होता. त्याच्या मागोमाग त्याची ती 5 कुत्री धावत होती. श्यामच्या नशिबाची परीक्षा होणार होती आणि त्यात त्याचे 5 साथीदार त्याला साथ देणार होते. नंदिनी ताई अद्याप खुर्चीवर बसूनच होत्या, पण आता मात्र त्यांच्या भोवताली मुली बसल्या होत्या. ती जपानी मुलगी कसल्या खुशीत होती कुणास ठाऊक, पण मोठमोठ्यानं हसत होती. श्याम गर्दीतून घुसला. त्याच्या मागे त्याचे 5 साथीदार. मघा मालकीनबाईंनी त्याला जवळ बसवून चहा पाजला होता हे पाहिल्यानं या खेपेला मात्र त्याला कोणी रोखून धरलं नाही. पण त्याला कोणी अडवलं नाही म्हटल्यावर त्याच्या 5ही कुत्र्यांना देखील कोणी मज्जाव केला नाही. नंदिनी ताईंचं श्यामकडं लक्ष गेलं. मुलींना उद्देशून त्या म्हणाल्या, ए पोरींनो, हा मुलगा कुत्र्याचे खेळ करून दाखवणार आहे. हसायचं नाही हं. चला बघू कुत्र्यांचे खेळ. जपानी साकी तोंडावर हात धरून म्हणाली, हो कुत्र्यांचे. ए तो नाराज होईल ग. चला आपण बघू तरी काय करतो ते. श्याम आपली कुत्री घेऊन समोर येऊन उभा राहिला. काळी तांबडी केसाळ अशी ती गावठी कुत्री पाहून काही मुली खुदखुदू लागल्या. नंदिनी ताईंनी त्यांना दटावलं. त्या मुलींसमवेत तंबूत आल्या आणि श्यामला म्हणाल्या, हं चल आटप लवकर. श्यामनं आतल्या रिंगणात जाऊन हातातला चाबूक प्रथम फटकावला. त्या सरशी 5ही कुत्री एका ओळीत येऊन उभी राहिली. चलो डेक्कन क्वीन बनाव. श्यामनं हुकूम सोडला. राजा सर्वात पुढं आला. राजाची शेपूट पिंट्यानं धरली, पिंट्याची टिप्यानं आणि टिप्याची रोमीनं. शेवटी रोमी गार्ड झाला. श्यामनं तोंडानं गार्डासारखी शेळ घातली आणि इलेक्ट्रिक इंजिनच्या भोंग्यासारखा हुबेहूब आवाज काढला. फू फॉ आणि कुत्र्यांची डेक्कन क्वीन सुरू झाली. नंदिनी ताई आणि मुली यांना फारच गंमत वाटू लागली. त्यानंतर श्यामनं कुत्र्यांना उलट्या सुलट्या कोलांट्या मारायला लावल्या. त्यानं कळस केला तो रोमी आणि पिंट्या यांना बॉल डान्स करायला लावून. ही 2 कुत्री एकमेकांच्या खांद्यावर पाय ठेवून उभी राहून नाचत होती आणि श्याम तोंडानं म्युझिक वाजवत होता. टरारी टरारा टारंपम टरारी. आता मात्र मुलींना हसू आवरेना. त्यातल्या त्यात जपानी साकीला हसू आवरत नव्हतं. हसून हसून तिच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यानंतर श्यामनं रंगीत रुमाल शोधून काढण्याचा खेळ करून दाखवला. शेक हँडचा प्रकार झाला. मुलींचं हसणं खिदळणं ऐकून फ्रेंच युगुल मारिया आणि अँटोनिओ हेही तिथं आले. रिंग मास्टर नजाप्पा मात्र हा काय चाललाय तमाशा असं तिरस्कारानं उद्गारत तिथं आले होते. नंदिनी ताई इतक्या खुश झाल्या की त्यांनी एका मुलाकरवी प्रोप्रायटर रामय्यांना बोलावून घेतलं आणि
श्यामनं केलेले सर्व खेळ त्याला प्रोप्रायटर रामय्यांना करून दाखवायला सांगितलं. प्रोप्रायटर रामय्या आता मात्र त्याला बारकाईनं पाहत होते. त्याची ती चाबूक हवेत फटकवण्याची स्टाईल, हुकुमातील जरब, नितळ आत्मविश्वास आणि या सर्वांवर मात करणारं असं त्याचं प्रसन्न अन प्रभावी व्यक्तिमत्व. बराच वेळ त्याचं सूक्ष्म निरीक्षण केलं आणि नंदिनीताईंना बाजूला नेऊन कानात काहीतरी सांगितलं. नंदिनीताईंच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. त्या हळूच उद्गारल्या, ए व्हेरी नाईस आयडिया. इकडं मुलींचं हसणं खिदळणं चालूच होतं. सर्कसचे पशुशिक्षक नंजाप्पा कुत्र्यांचा खेळ ओझरता पाहून ओठ दुमडून निघून गेले. असा पोरकटपणा बहुधा त्यांना पसंत नसावा. नंदिनीताई आणि रामय्या तिथंच असतानाच मॅनेजर अच्युतन तिथं आले आणि म्हणाले, सर, उद्घाटनाला कमिशनर साहेब येऊ शकत नाहीत. का, कसली अडचण आहे? सचिवालयात कसलीशी मीटिंग आहे म्हणून मगाच मुंबईला गेले. मग कोणाला बोलवता? डिस्ट्रिक्ट जजांकडे गेलो तर त्यांचीही प्रकृती ठीक नाही. बरं, DSP तरी येत आहेत का पहा. तीही चौकशी केली. उद्या कोणा मंत्र्यांच्या हस्ते सासवडला कशाची तरी कोनशिला बसवण्याचा कार्यक्रम आहे. तेव्हा बंदोबस्ताच्या व्यवस्थेत ते गुंतले आहेत. सकाळपासून वायरलेस मेसेज येत आहेत. प्रोग्रॅम बदलतो आहे. तरीही ऑफिस सोडून येणं शक्य नाही म्हणाले. आता काय करावं? ऐनवेळी कोणाला बोलवायचं बरं? क्षणभर त्यांनी विचार केला आणि नंदिनीताईंकडे पाहत म्हटलं, नंदिनी, आता मला एक अभिनव कल्पना सुचली आहे. कसली? सर्कसचं उद्घाटन श्यामच्या हस्ते करायचं. नंदिनीताईंना ती कल्पना एकदम पसंत पडली. जमलेल्या मुलींनी कडकडून टाळ्या वाजवून आपला दुजोरा व्यक्त केला. श्याम या अनपेक्षित आदराने बावरला होता. तो नंदिनीताई आणि रामय्या यांच्या चेहऱ्यांकडे आळीपाळीने पाहत होता. प्रोप्रायटर रामय्या त्याच्याजवळ आले आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, श्याम, आमच्या सर्कशीचं उद्घाटन तुझ्या हस्ते. पण सर, या सन्मानाला मी पात्र नाही. ते तू ठरवायचं नाहीस. अच्युतन, लाऊडस्पीकरवर जाहीर करा, आमच्या सर्कसचं उद्घाटन श्यामच्या हस्ते आणि उद्घाटनानंतर श्यामचा सर्कस प्रवेश. श्यामकडून कॉन्ट्रॅक्ट फॉर्म भरून घ्या. इतकं बोलून प्रोप्रायटर रामय्या निघून गेले. श्यामला आपण कुठे आहोत आणि काय घडतंय हेच कळेना. नंदिनी ताईंनी त्याच्याशी हस्तांदोलन करून म्हटलं, श्याम, कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन. आजपासून तू आमचा झालास. नंदिनीताईंनी श्यामचं अभिनंदन केलं म्हटल्यावर जमलेल्या मुलींनीही त्याचं अभिनंदन केलं. शेवटी जपानी साकी त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, सॅम, वेलकम टू अवर सर्कस. त्यानंतर फ्रेंच युगलातली मारिया पुढं होऊन चक्क श्यामचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, कॉंग्रॅट्स मॉन्शियूर सॅम. माय नेम इज मारिया. तुला काही अडचण आली तर सांगत जा. नवीन असताना थोडं बावरल्यासारखं वाटतं, पण भिवू नकोस.
तू नक्कीच चमकशील. मारिया इतकंच बोलून निघून गेली खरी, पण तिनं सर्वांगावर शिंपडलेल्या उंची सेंटचा सुगंध मात्र बराच वेळ तिथं दरवळत होता. श्याम अक्षरशः भ्रमिष्ठासारखा बांबावून गेला होता. सर्कस प्रवेशाला तो आतुरला होता, पण उद्घाटनाचा सन्मान अनपेक्षित होता त्याला. अच्युतननी श्यामला ट्रेलरमधल्या ऑफिसात आणलं आणि त्याला त्याची जन्मतारीख, पत्ता इत्यादी तपशील विचारला आणि फॉर्म भरून त्यावर त्यांनी सही केली. श्यामनं भीतभीत विचारलं, मॅनेजर साहेब, मला पगार मिळेल ना? हो तर. किती? आकडा रामय्या घालणार. ती जागा मी मोकळी ठेवली आहे. श्यामला परत वाटलं आपण उगीच पैशाचं विचारलं. खरं म्हणजे त्याला थोडे पैसे आजच हवे होते आणि ते उद्या होणाऱ्या उद्घाटनाच्या वेळी घालण्यासाठी, चांगले कपडे खरेदी करण्यासाठी. उद्घाटनाच्या वेळी घालण्यासाठी चांगले कपडे नव्हते, पण त्याच्या डोक्यात हे विचार घोळत असतानाच ट्रेलरमध्ये नंदिनीताई आल्या आणि त्यांनी आपल्या पर्समधून 100च्या 2 नोटा काढून श्यामच्या हातावर ठेवल्या आणि त्या म्हणाल्या, श्याम, तू आता अच्युतन सोबत जा कॅम्पात आणि एक टेरेलिनची काळी पॅन्ट आणि काळा कोट अर्जंट शिवून घे. उद्या दुपारपर्यंत कपडे तयार पाहिजेत. त्यांचे कोणत्या शब्दात आभार मानावेत याचा विचार करीत असतानाच त्या आल्या. त्याच्या चटकन निघून देखील गेल्या. अच्युतनबरोबर श्याम कॅम्पमध्ये गेला. कापड खरेदी करून शिवायला टाकले आणि ते दोघे परत निघाले. वाटेत लागलं दोराबजीचं दारूचं दुकान. अच्युतननं गाडी थांबवली आणि श्यामला गाडीत बसवून घाईघाईनं तो डिप्लोमॅट विस्कीची बाटली घेऊन आला. हे काय घेतलं? ही आमची जोडीदारीण विस्की. दारू? जोडीदारीण? मी बॅचलर आहे श्याम, लग्न केलं नाही मी, पण कधी कधी एकटेपणाची जाणीव येते आणि मग मला ही माझी जोडीदारीण साथ करते. अच्युतन हास्य करीत उद्गारला. सर, ताई किती चांगल्या आहेत हो. विषय बदलावा म्हणून श्याम म्हणाला. चांगल्या? अरे अजून तू काय पाहिलंस? चांगल्याला अति चांगल्या आणि वाईटाला अति वाईट अशी बाई आहे ती. माझ्यावर फार मोठे उपकार झाले त्यांचे. हां, पण तुझ्याकडून त्यांच्या अपेक्षाही मोठ्या असणार, लक्षात ठेव. सर्कसची सर्व माहिती मिळवण्याच्या हेतूनं श्याम म्हणाला. नंदिनी ताईंना सर्कसची माहिती दिसते. अरे काय सांगावं, सारी सर्कस त्या एकटीवरच चालली आहे म्हणेनास. रामय्या हुशार आहेतच, पण त्यांना एक वेळ चकवणं सोपं. पण ही बाई म्हणशील तर तोबा तोबा. गालावर चापट्या मारून घेत अच्युतन उद्गारला. ताईंना खेळांचीही माहिती दिसते. तुला माहीत नाही वाटतं? अरे, सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन सर्कसकार प्रोप्रायटर रामचंद्र यांची कन्या आहे ती. पण रामय्या तर केरळवासी दिसतात. अरे, आम्हा सर्कसवाल्यांना जात, धर्म, प्रांत असले क्षुद्र विचार शिवत देखील नाहीत. रामय्यांनी नंदिनीचं सर्कसमधलं काम पाहिलं. त्यावेळी नुकतीच सर्कसची सूत्र त्यांच्याकडे आली होती. प्रोप्रायटर रामचंद्र आणि रामय्या यांची एका हॉटेलात झाली ओळख. रामचंद्र कंटाळले होते, सर्कस बंद करायच्या विचारात होते. पण तिथं नंदिनी आणि रामय्या यांची झाली ओळख. ओळखीतून निर्माण झालं प्रेम आणि प्रेमाचा शेवट झाला लग्नात. अच्युतन परत मोठ्याने हसला. पण प्रोप्रायटर रामचंद्र यांची संमती होती. अरे, हे काय विचारतोस? आपली मोडकळीस आलेली सर्कस
जनावरं, फर्निचर, तंबू सारं काही हुंड्या दाखल त्यांनी रामय्यांना देऊन टाकलं. आहेस कुठं? सारंच अजब आहे. अजब? अजून काय पाहिलंस? आता कुठं आमच्यात आला आहेस? ज्या माणसाला जीवनात स्वारस्य नाही असं वाटतं त्यानं सर्कशीत दाखल व्हावं सरळ. असं काय होतं मग? हे बघ, जिप्सीसारखं जीवन. आज पुणे तर उद्या मुंबई तर परवा कलकत्ता. वाटेत येणारी छोटी मोठी गावं. सर्कसचा काफिला निघाला आहे. सारा भारताच्या भूप्रदेशाचं निरनिराळ्या प्रांतातल्या भिन्न भिन्न चालीरीती, माणसं, हवा, पाणी, रूढी पाहता पाहता माणसांची संकुचित वृत्तीच नष्ट होऊन जाते. आपलं गाव न सोडणारी माणसं मूर्ख असतात. विचारांची विषमता त्यांना कधी प्राप्तच होऊ शकत नाही. आता तुझ्याच आयुष्यात किती फरक पडतोय बघ. फरक पडेल म्हणता कोणत्या अर्थानं? अरे तू इंटरनॅशनल वृत्तीचा होशील. तू इतका स्मार्ट आहेस की सर्कशीतली कोणती सुंदर मुलगी तुझ्यावर फिदा होईल त्याचा नेम नाही. पुन्हा एकदा अच्युतन श्यामच्या पाठीवर थाप देऊन हसला. गाडी सर्कसच्या आवारात आली तेव्हा सारी मंडळी निघून गेली होती. श्यामला तो तंबू, ते जनावरांचे पेटारे, गॅलरी सारं काही आपलं आहे असं वाटू लागलं. अच्युतन सोबत तो ऑफिसात आला. तिथं सर्कसचा फोटोग्राफर हजर होता. त्यानं श्यामचा फोटो टिपला. जाहिरातीवर श्यामचा फोटो हवा अशी सूचना नंदिनी ताईंकडून आली होती. प्रकरण 2 येथे समाप्त. साकी बाबा कदम.